हॅलो, वेलकम बॅक. आपण गप्पा मारत आहोत सुशांत हेडेशी. सुशांतला तुम्ही लिंक्डइन आणि ट्विटरवर फॉलो करू शकता. त्याच्या लिंक्स मी शो नोट्समध्ये दिलेल्या आहेत. त्याचबरोबर शो नोट्समध्ये बऱ्याच टर्म्सच्या लिंक्स आहेत आणि काही रेफरन्सेस देखील आहेत, जे तुम्ही तुमच्या सवडीने पाहू शकता. तुम्ही तिसऱ्या भागापर्यंत आलात हे आमच्यासाठी खूपच महत्त्वाचं आहे. सो रिअली थँक यू व्हेरी मच. मागच्या दोन्ही भागांमध्ये आपण एक्सचेंज रेट संबंधी वेगवेगळे पैलू ऐकलेत. ह्या भागात आपण जाणून घेऊ की रुपया इतर देशांच्या तुलनेत कसा परफॉर्म करत आहे. आणि त्याचबरोबर सुशांत आपल्याला एक बुक रेकमेंड करणार आहे. घाबरू नका, ते इकॉनॉमिक्स विषयी नसून एक नॉन फिक्शन किंवा सेल्फ हेल्प बुक आहे. तो इंतजार किस बात का. सो आता परत एकदा आपण, कारण बऱ्याच गोष्टी केल्यात, कव्हर केल्यात आणि बऱ्याच गोष्टींवरती बोललोय. अजूनही याच्यावरती थोडं काही प्रश्न आहेत माझ्या मनात जे विचारायचे आहेत. पण त्याआधी आपण आय थिंक थोडं समरी करून घेऊयात, कारण अदरवाईज पुढच्या काही क्वेश्चन्सचे आन्सर्स जेव्हा तू सांगशील तेव्हा कदाचित थोडं लोकांचा गोंधळ होऊन जाईल. सो बेसिकली कुठल्या फॅक्टर्समुळे डेप्रिसिएशन होतं, कुठल्या फॅक्टर्समुळे अप्रिसिएशन होतं, किंवा कुठल्या फॅक्टर्स यात सगळे इम्पॉर्टंट आपले आहेत. ज्यात आपण बघितलं काही डोमेस्टिक फॅक्टर्स आहेत, म्हणजे जे इंटरनल आपल्या इंडियन इकॉनॉमीच्या निगडीत आहेत काही फॅक्टर्स, आणि काही फॅक्टर्स हे एक्सटर्नल आहेत, म्हणजे इंटरनॅशनल कमॉडिटी प्राइसेस असतील किंवा अशा काही गोष्टी असतील ज्या आपल्या हातात निश्चित नाही आहेत. सो असे पण फॅक्टर्स. सो आपण, मला वाटतं, पटकन 2 मिनिटात समरी केली तर मग आपण पुढच्या क्वेश्चन्सकडे वळू. हो. तर जे एक्सटर्नल फॅक्टर जे तू विचारलंस की एक्सटर्नल फॅक्टर कोणते आहे? तर जसं आपण आता एवढं डिस्कस केलं, सगळ्यात महत्त्वाचं US फेडरल रिझर्व्हची जी पॉलिसी आपण स्टार्टिंगला म्हटलं की खूप कॉमन फॅक्टर होतं, ते एक्सटर्नल फॅक्टर आहे ज्याच्यामुळे रुपी डेप्रिशिएट झाला आपण बघितलं. मग तेलाचे भाव जे आपण आता बघतोय किंवा 2013 मध्ये पण आपण बघितलं की कसं त्याच्यामुळे रुपीस एवढं डेप्रिशिएट झालं. मग आताच्या काळात आपण जे रशिया युक्रेनचा क्रायसिस, हे पण एक फॅक्टर होतं, ज्याला अजून इंग्लिश टर्म आहे जिओ पॉलिटिकल क्रायसिस. हे जे खूप कॉमन फॅक्टर झालंय 2018-19 पासून, की ज्याच्यामुळे रुपी डेप्रिशिएट होत आहे. मग त्याच्यानंतर ओव्हरऑल डोमेस्टिक बघितले फॅक्टर्स की कोणते आहेत, तर डोमेस्टिकमध्ये जसं आपण बघितलं इन्फ्लेशन, हे आपण खूप जास्त डिस्कस केलं. इन्फ्लेशन च्यामुळे पण डेप्रिसिएशन होऊ शकतं. मग करंट अकाउंट डेफिसिट जे आपण म्हटलं, इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट मधला डिफरन्स, त्याच्यामुळे रुपी किती डेप्रिसिएट होऊ शकतो. आणि ओव्हरऑल इकॉनॉमीची जी पॉलिसीज आहे किंवा ओव्हरऑल इकॉनॉमी कशी परफॉर्म करते, जसं आपण बघितलं श्रीलंका, पाकिस्तानच्या केसमध्ये किंवा इंडियाच्या केसमध्ये 2013 किंवा 1991 या वर्षी जे आपण बघितले की परफॉर्मन्स चांगली नाही केल्यामुळे किंवा पॉलिसीज चांगल्या नव्हत्या, त्यामुळे एक्सचेंज रेटवरती कसा फरक पडला. सो हे सगळे ओव्हरऑल फॅक्टर्स ची एक समरी आहे की ज्याच्यामुळे एक्सचेंज रेटवरती कसा फरक पडू शकतो. सो याच्यातच मेन क्वेश्चन हा असतो की आतापर्यंत तरी आपण बघितलं की जास्त करून एक्सटर्नल फॅक्टर्स डेप्रिसिएशनसाठी कारणीभूत होत आहे. जे फेडचे पॉलिसीज असतील किंवा फेडच्या पॉलिसीज नंतर फॉरेन इन्व्हेस्टर्सने केलेल्या काही ऍक्शन्स असतील, जे आपण 2013 मध्ये झालं, ज्याला टेपर टँट्रम एपिसोड म्हणतात, आणि जे आता दिसतंय, तर एकंदरीतच असं बघितलं गेलं तर असं होतं की मग आपल्या हातात काय आहे? जर एक्सटर्नल फॅक्टर्सच सगळं ड्राईव्ह करत असतील मार्केट, तर मग आपल्या हातात काय आहे? आणि आपण हे मग आरबीआय काय करू शकतं, किंवा कोणतीही सेंट्रल बँक हे काय करू शकतं? त्यांच्याकडे मग फ्रीडम आहे, नाहीये? कारण जरी आपण म्हणतो की गव्हर्नमेंट आणि सेंट्रल बँक असे इंडिपेंडंट असायला पाहिजेत, पण मग असं इंडिपेंडन्स असूनही हे जे एक्सटर्नल फॅक्टर्स आहेत त्याच्यात त्यांना काहीच इंडिपेंडन्स नाहीये. कारण त्यांना दरवेळेला असाच विचार करावा लागणार की अरे आता फॉरेन इन्व्हेस्टर्स आहेत, ते जाणार, डेप्रिसिएशन होणार, आणि मग सो समजा मी आता आरबीआय गव्हर्नर आहे किंवा मी एका डिसिजन मेकर पॉइंट मध्ये आहे, तर मला हे कायम टेन्शनच असणार आहे की अरे काही झालं तरी काही झालं तरी फॉरेन इन्व्हेस्टर्स पैसे घेऊन जाणार आहेत. तर मग हे कसं बेसिकली आपण डायजेस्ट करू शकतो की आपल्याला काहीच ह्याच्यात इंडिपेंडन्स नाहीये. म्हणजे तुझा पॉइंट बरोबर आहे. आणि जे तू म्हटलं की फॉरेन इन्व्हेस्टर्सना भीती असते आणि ते
पैसे बाहेर घेऊन जातात. तर त्याच्यामुळे सेंट्रल बँककडे ती फ्रीडम असते की नसते? हा हा एक इम्पोर्टंट क्वेश्चन सगळ्यांच्या डोक्यात आहे. आणि तू जे म्हटलं की फॉरेन इन्व्हेस्टर्स पैसे काढतात, त्याला टेक्निकल टर्म्समध्ये आपण कॅपिटल फ्लाइट असं म्हटलं जातं. सो म्हणजे तेच तू एक्सप्लेन केलं की फॉरेन इन्व्हेस्टर्स भारतातून पैसे काढून US इकॉनॉमी किंवा दुसऱ्या इकॉनॉमीजमध्ये इन्व्हेस्ट करतात. आता सेंट्रल बँकचे इंडिपेंडन्स अफेक्ट होतो की नाही होत, ह्याच्यासाठी इकॉनॉमिक्समध्ये एक खूप इम्पॉर्टंट आयडिया ही एक होती, ज्याला आपण इम्पॉसिबल ट्रिनिटी किंवा इम्पॉसिबल ट्रिलेमा असं म्हणतो. तर त्याचा कॉन्सेप्ट एवढा आहे की जे सेंट्रल बँक आहे कोणत्याही देशाची, त्यांच्याकडे 3 ऑब्जेक्टिव्हज असतात. या 3 ऑब्जेक्टिव्हजपैकी कोणतेही 2 ऑब्जेक्टिव्हज जे आहेत, ते ती सेंट्रल बँक फॉलो करू शकते. तिन्ही करायला गेलं तर असं होतं की कोणतीतरी एक कॉम्प्रोमाईज करावीच लागते. या तेवढा बेनिफिशियल तिन्ही ऑब्जेक्टिव्हजना ते सॅटिस्फाय नाही करू शकत. आता हे 3 ऑब्जेक्टिव्हज काय आहे? एक म्हणजे फिक्स्ड एक्सचेंज रेट, म्हणजे एक्सचेंज रेट फिक्स्ड राहणार. एकाच पॉइंटवरती फिक्स्ड राहणार. दुसरी म्हणजे कॅपिटल मोबिलिटी, फॉरेन कॅपिटलची मोबिलिटी म्हणजे काय? की कोणताही फॉरेन कॅपिटलचा जो इन्फ्लो आणि आउटफ्लो होतो, त्याच्यात काही रिस्ट्रिक्शन नसायला हवं. स्ट्रेट फॉरवर्ड इझी ट्रान्झॅक्शन होऊ शकते. आणि तिसरी ऑब्जेक्टिव्ह आहे इंडिपेंडंट मॉनिटरी पॉलिसी. म्हणजे जो फ्रीडम जे आता आपण डिस्कस करणार आहोत, की फ्रीडम आहे की नाही. सो तिसरा ऑब्जेक्टिव्ह आहे इंडिपेंडंट मॉनिटरी पॉलिसी, म्हणजे इंडिपेंडंट पॉलिसी सेंट्रल बँकची जी पॉलिसी असते ती. आता या 3 पैकी कोणतेही 2 ऑब्जेक्टिव्ह सेंट्रल बँक फॉलो करू शकतो. तर आता जर कोणत्याही सेंट्रल बँकनी हे डिसाईड केलं, की आपण पहिले 2 जे ऑब्जेक्टिव्हज आहेत, म्हणजे फिक्स्ड एक्सचेंज रेट आणि दुसरं आहे फॉरेन कॅपिटल मोबिलिटी, हे 2 फॅक्टर जर आपण कन्सिडर केले. जर हे कन्सिडर केले तर जी तिसरा जो फॅक्टर आहे, तिसरा ऑब्जेक्टिव्ह जो आहे, तो कुठेतरी त्यांना साईडला ठेवावा लागेल. तर ह्याचं एक्सप्लेनेशन असं आहे की किंवा हे का होतं? तर या कंट्रीनी सपोज फॉलो केलं, की आपण एक्सचेंज रेट फिक्स ठेवणार आणि कॅपिटलला मोबिलिटी देऊ. सो एक जस्ट सॉरी, इथे फिक्स्ड एक्सचेंज रेट आणि कॅपिटल मोबिलिटी या कॉन्सेप्ट्सला आय थिंक थोडं एक्सप्लेन करून सांगू शकतो, की फिक्स्ड एक्सचेंज रेट म्हणजे जे आपण आता बघतोय की $70 to $80 झाला, तर हां, हे आपली फिक्स्ड एक्सचेंज रेट सिस्टीम नाही आहे. आपली आहे फ्लोटिंग एक्सचेंज रेट सिस्टीम. बेसिकली करेक्ट. मार्केट डिसाईड करतं की 2 करन्सीजचा एक्सचेंज रेट काय असायला पाहिजे. पण फिक्स्ड करेक्ट. एक्सचेंज रेट जेव्हा असतं तेव्हा बेसिकली असं होतं की उद्या समजा रिझर्व्ह बँक म्हणाली किंवा गव्हर्नमेंटने सांगितलं की डॉलर आणि रुपीजचं ट्रान्झॅक्शन काही झालं तरी ₹70 वरतीच करायला पाहिजे. तर करेक्ट. आय थिंक दॅट बिकम्स अ फिक्स्ड एक्सचेंज रेट सिस्टम. येस, येस. परफेक्ट, परफेक्ट. आणि फॉरेन कॅपिटल मोबिलिटी म्हणजे आय थिंक ज्याला आपण म्हणू शकतो की FIIs किंवा फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्फ्लोज आणि फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट ज्याला FDI म्हणतात. सो आय थिंक करेक्ट. त्याच्या रिलेटेड जे रिस्ट्रिक्शन्स असतात, आय थिंक मे बी आत्ताच्या ह्याच्यात आपल्याला एवढं जाणवणार नाही, कारण आपलं बऱ्यापैकी आपली कॅपिटल मोबाईल आहे. पण आय करेक्ट. थिंक 91च्या आधी आपल्याकडे बरेच रिस्ट्रिक्शन्स होते, की म्हणजे बाहेरची कंपनी इंडियामध्ये येऊन बिझनेस करू शकायची नाही एवढ्या फ्रीली, जेवढं आता इझिली पॉसिबल आहे. आता आपल्याकडे कॅपिटल मोबिलिटीचं थोडं फ्रीडम आहे आणि एक्सचेंज रेट ही फ्लोटिंग एक्सचेंज रेट आहे. तू इम्पॉसिबल ट्रिनिटीच्या हां. एक्झाम्पल्सकडे वळू शकतोस. येस, येस. सो हे 3 जे ऑब्जेक्टिव्हज आहेत, त्याच्यातले कोणतेही 2 जर फॉलो सेंट्रल बँक करू शकते आणि जर तिसरं करायला गेलं, तर कुठेतरी एकाला कॉम्प्रोमाईज करावं. आता जर पहिले 2 जर फॉलो करायला गेलं, तर मॉनिटरी पॉलिसी आहे किंवा सेंट्रल बँकची पॉलिसी आहे, जी इंटरेस्ट रेट सेट करणार आहे, ती इंडिपेंडंट नाही राहत. आता ह्याचा अर्थ काय की इंडिपेंडंट नाही राहत? इंडिपेंडंट नाही राहत म्हणजे जर दुसऱ्या देशांनी इंटरेस्ट रेट्स वाढवले, तर या देशाला सुद्धा त्याचे इंटरेस्ट रेट्स वाढवायला लागतात. सो US फेडरल रिझर्व्हनी अनाउन्स केलं, की मी आता इंटरेस्ट रेट्स वाढवणार आहे. तर या कंट्रीला सुद्धा इंटरेस्ट रेट्स वाढवायला लागतात. सो इथे बघितलं तर कुठेतरी जो इंडिपेंडन्स असतो, तो कॉम्प्रोमाईज होणार. तर भारताच्या केसमध्ये असे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जी आहे, त्यांनी कोणत्या स्पेसिफिक केसेस
असे झाले आहे हिस्टॉरिकली, जिथे हा इंडिपेंडन्स टू सम एक्सटेंट कॉम्प्रोमाइज झाला आहे. पण आताच्या परिस्थितीत असं कुठे झालं नाहीये, की आर-बी-आयची जी सेंट्रल बँकची जी पॉलिसी आहे, ती इंडिपेंडंट नाही राहिली. उलटं आर-बी-आय खूप प्रोएक्टिव्हली पूर्ण इकॉनॉमीची जी स्टडी करते, त्याच्यामुळे त्यांना कळलं, की इन्फ्लेशन भारतात वाढते आणि त्याच्यामुळे आपल्याला इंटरेस्ट रेट्स वाढवायला पाहिजे. सो त्यांनी खूप प्रोएक्टिव्हली हे डिसाईड केलं, की इंटरेस्ट रेट्स आताच्या काळात आपल्याला वाढवायला पाहिजे, नाहीतर रुपीवरती खूप जास्त परिणाम होऊ शकतो. सध्याच्या काळात तो जो फ्रीडम आहे तो कुठे लॉस्ट नाही झालाय. पण हिस्टॉरिकली असे कोणते इन्सिडेन्सेस झाले जिकडे आर-बी-आयला कुठेतरी त्याचं फ्रीडम लूज करावं लागलं. पण जो 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 पॉइंट होता तुझा सेंट्रल बँक इंडिपेंडन्सवरती, तो ओव्हरऑल असं नाही म्हणू शकत, की भारत हाच ऑब्जेक्टिव्ह फॉलो करतंय, की फर्स्ट 2च ऑब्जेक्टिव्ह फॉलो करतंय, की सेकंड आणि थर्ड फॉलो करतंय, असं काही नाहीये. जसं ओव्हरऑल पिक्चर बघतंय आर-बी-आय, की कसं इकॉनॉमी परफॉर्म करतंय आणि त्या बेसिसवरती ते डिसाईड करतं, की पॉलिसी कशी असायला पाहिजे. त्या हिशोबाने बघितलं तर आपलं बऱ्यापैकी इंडिपेंडंट असते पॉलिसी. ओके, ओके. सो पण आता मेन मुद्दा हा, की आर-बी-आयला किंवा गव्हर्नमेंटला कुठल्याही प्रकारचं हे इंटरव्हेन्शन म्हणजे आपल्याला असं वाटतं, की नाही, नाही रुपया फार घसरतोय म्हणून आर-बी-आयने जाऊन काहीतरी करायला पाहिजे, की रुपया जास्त घसरणार नाही. हे करणं किती योग्य आहे किंवा हे करायला बेसिकली पाहिजे का त्यांनी? बिकॉज जर आपण म्हणतोय, की फ्री मार्केट्स आहेत, की हं. मार्केटने डिसाईड करू दे ना, की काय प्राइसला रुपीज आणि डॉलर्सचा एक्सचेंज रेट असायला पाहिजे. मार्केटने व्हॅल्यू करायला हवंय. तर मग आर-बी-आय आणि गव्हर्नमेंट का करतं? आणि मग दुसरा प्रश्न, मेन प्रश्न असा, की करायला हवं का इन दॅट केस? तर ॲक्चुअली तसं बघितलंस तर आर-बी-आय ॲक्चुअली असं सेट नाही करत, की जसं आपण डिस्कस केलं आधी, की फ्लोटिंग एक्सचेंज रेट सिस्टम आहे. तर आर-बी-आय कुठे असं डिसाईड नाही करत, की अच्छा 80 असायला पाहिजे, 75 असायला पाहिजे, असं कुठे डिस्कशनमध्ये येत नाही. किंवा डायरेक्शन काय असायला पाहिजे, की टुवर्ड्स 80 जायला पाहिजे, की अवे फ्रॉम 80 जायला पाहिजे. असं कुठे त्यांच्या पॉलिसीमध्ये तसं काही आयडिया ऑब्जेक्टिव्ह नाही. त्यांचा ऑब्जेक्टिव्ह एवढा आहे, की जी व्हॉलिटिलिटी आहे, म्हणजे जो मूव्हमेंट होते डेली बेसिसवरती डॉलर आणि रुपीची, की वर जाते, खाली जाते. हे जे मूव्हमेंट आहे, ते असं नाही होते ना, एका दिवशी 75 होतं आणि दुसऱ्या दिवशी 79 झालंय, तिसऱ्या दिवशी 72 झालंय. जी व्हॉलिटिलिटी आहे, आपण म्हणतो टेक्निकल टर्म्समध्ये, जो मूव्हमेंटची जी गोष्ट आहे, ती कितपत कमी होऊ शकते, तो ऑब्जेक्टिव्ह आर-बी-आयचा जास्त असतो. सो आर-बी-आय अलाउ करते मार्केट्सना, की जसं डेप्रिशिएट होते तर डेप्रिशिएट होऊ दे, अप्रिशिएट होते तर अप्रिशिएट होऊ दे. पण जी व्हॉलिटिलिटी ती मॅनेज करणं महत्त्वाची आणि हे मॅनेज करणं महत्त्वाची आहे, कारण जेव्हा आपण सगळे फॅक्टर्स स्टडी करत होतो, तेव्हा आपण बघितलं, की कसा रुपीच्या डेप्रिसिएशनमुळे बाकी सगळ्या गोष्टींवरती खूप जास्त परिणाम होऊ शकतो. लाइक इन्फ्लेशन होऊ शकतं, करंट अकाउंट डेफिसिट वाढू शकतो. हे सगळं खूप जास्त प्रॉब्लेमॅटिक आहे भारताच्या इकॉनॉमीसाठी. ह्या कारणामुळे ही व्हॉलॅटिलिटी मॅनेज करणं खूप गरजेचं आहे. आणि हे जास्त महत्त्वाचं आहे आर-बी-आयच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने किंवा गव्हर्नमेंटच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने, की व्हॉलॅटिलिटी जेवढी कमी होऊ शकते. आणि ह्या केसमध्ये सुद्धा, आताच्या केसमध्ये सुद्धा आपण बघितलं, की जो इंटरव्हेन्शन झालंय ते त्याचं ऑब्जेक्टिव्ह हे होतं, की खूप जास्त घसरायला नको. म्हणजे आता जर इंटरव्हेन्शन झालंच नसतं, तर आपण आधी बोललो, की 80च्या खाली आतापर्यंत गेले असतील रुपीची व्हॅल्यू. तर ते नको व्हायला म्हणून हे इंटरव्हेन्शन होतं. सो त्या दृष्टीने हे महत्वाचं. ओके, ओके. सो मग आर-बी-आयची पॉलिसी कशा प्रकारे असायला पाहिजे? सो आपण आता ॲक्चुअली नुकतंच बघितलं, की या आठवड्यातच काही गोष्टींच्या अनाउन्समेंट झाली. एकतर म्हणजे त्या अनाउन्समेंट्स पण एक थोडक्यात जर एक्सप्लेन करू शकला तर ते कर. बट त्यापेक्षा मोठं म्हणजे, की आर-बी-आयने मग आता काय करायला पाहिजे, की केवढं जास्त इंटरव्हेन्शन करायला पाहिजे आणि रुपया हा 80 पर्यंत पोहोचायला हवा की नको? किंवा ते क्रॉस करायला पाहिजे की नाही, हे कसं डिसाईड करायला हवं? यावर आर-बी-आय काय बेसिकली कुठल्या पॉइंट ऑफ व्ह्यूने विचार करतं? बरोबर. पण लाइक किती डेप्रिसिएशन होणार की नाही, हे सगळं जसं आपण म्हटलं एक्सटर्नल फॅक्टर्सवरती खूप जास्त डिपेंड होतं, की यूएस फेडरल रिझर्व्ह काय करणार? क्रूड ऑइलचा प्राइस किती वर-खाली होणार आहे?
कमॉडिटीज जे आहे किंवा फूडचे प्राइसेस आहे ते किती व्हॉलेटाईल असणार आहे. तर या सगळ्या गोष्टी खूप अनसर्टन आहे सध्या. सो म्हणून त्याच्यामुळे जे इन्फ्लेशनवर किंवा करंट अकाउंट डेफिसिटवरती जो फरक पडणार आहे तो प्रोजेक्ट करणं पण खूप डिफिकल्ट आहे आरबीआय साठी. म्हणून ते हळूहळू स्टेप्स घेत आहे. लाईक पहिली त्यांनी जे इंटरेस्ट रेट्स होते तर त्यांना कळलं की इन्फ्लेशन वाढणार आहे इकॉनॉमीमध्ये किंवा वाढतंय असं दिसलं तर मग त्यांनी इंटरेस्ट रेट्स वाढवले. तर त्याच्यामुळे तो एक बेनिफिट पॉईंट झाला की डेप्रिसिएशन कमी होणार. दुसरं त्यांनी जे US डॉलर्स विकले फॉरेक्स मार्केटमध्ये त्याच्यामुळे US डॉलरचा सप्लाय वाढला आणि US डॉलरच्या सप्लाय वाढल्यामुळे ते डेप्रिसिएशन जे होतं रुपीचं ते टू सम एक्सटेंट कमी झालं. तर हे सगळे इनिशियल स्टेप्स होते आणि आता जे रिसेंट नवीन मेजर्स घेतले त्यांनी म्हटलं की जे NRI चे डिपॉझिट्स आहेत त्याची इंटरेस्ट रेटची कॅप असते की किती इंटरेस्ट रेटवरती डिपॉझिट्स घेऊ शकतात. जसे आपल्या नॉर्मल डिपॉझिट्सवरती इंटरेस्ट रेट असतो तसं NRI डिपॉझिट्स ती जी एक इंटरेस्ट रेटची जी कॅप होती ती काढून टाकली. तर त्याच्यामुळे काय आलं की आता प्रत्येक बँक त्यांचा इंटरेस्ट रेट फिक्स करू शकते की किती इंटरेस्ट रेट्स असायला पाहिजे. सो ओके. त्याच्यामुळे असं झालं की आता जर कोणत्याही बँकेने जास्त इंटरेस्ट रेट फिक्स केला तर त्यांना वाटेल की अजून NRI डिपॉझिट्स भारतात येतील. आता NRI डिपॉझिट्स आले म्हणजे US डॉलरमध्येच येतील. म्हणजे USचा डॉलरचा सप्लाय वाढला आणि डेप्रिसिएशन तेवढं कमी होईल. तसं दुसरा एक पॉईंट ओके. की त्यांनी राइट. घेतला की जे बॉरोईंग आहे ज्याला आपण टेक्निकल भाषेत एक्सटर्नल कमर्शियल बॉरोईंग असं म्हणतो की जे कंपनीज असतात जे बाहेरच्या देशातनं बॉरो करतात, पैसे कर्ज घेतात, तर ती जी अमाऊंट असते त्याची जी लिमिट आहे ती पण आरबीआयने वाढवली. म्हणजे तुम्ही अजून जास्त बाहेरच्या देशांना कर्ज घेऊ शकता. तर परत US डॉलरचा सप्लाय वाढेल, डेप्रिसिएशन कमी होईल. या ऑब्जेक्टिव्हनी हे सगळे रिसेंट मेजर्स होते आरबीआयने जे अनाऊन्स केले होते. काही अजून मेजर्स होते पण ते अजून टेक्निकल आणि प्रॉब्ली तुला एक सेपरेट पॉडकास्ट करावं लागेल त्याच्यासाठी किंवा एक सेपरेट ब्लॉग लिहावा लागेल. सो राइट. आपण ब्रॉडली ही आयडिया आहे की त्यांचं ऑब्जेक्टिव्ह हे आहे की आता US डॉलरचा सप्लाय कसा वाढवणार ज्याच्यामुळे डेप्रिसिएशन कसं कमी होईल. सो आता जो 80चा जो सायकोलॉजिकल बॅरियर आपण म्हणत होतो तो टू सम एक्सटेंट शॉर्ट टर्म मध्ये तो ब्रेक होऊ शकतो. हां. पण लॉंग टर्म मध्ये हे सगळे एक्सटर्नल फॅक्टर्स डिपेंड. एक 2 महिन्यात रशिया युक्रेनचं क्रायसिस बंद झालं, US रिसेशन मध्ये गेलं आणि परत US फेडरल रिझर्व्हनी डिसाईड केलं की अजून आम्हाला डॉलर प्रिंट करावे लागतील, अजून सप्लाय वाढावा लागेल. हे सगळं झालं तर परत काही होऊ शकतं. सो हे राइट. सगळे एक्सटर्नल फॅक्टर्स आहेत ज्याच्यामुळे काही होऊ शकतं. सो लाँग टर्म मध्ये यू नेव्हर नो. पण शॉर्ट टर्म मध्ये येस तो ब्रीच होण्याची शक्यता खूप जास्त. ओके. ओके. आणि आता आय थिंक हा त्यातल्या त्यात आय थिंक लास्ट क्वेश्चन असेल माझा. कारण जरी आपण म्हटलं की करन्सी अप्रिशिएट झाली आहे, डेप्रिशिएट झाली आहे, तरी आपण आता शिकलोय की प्रत्येक असेटला किंवा प्रत्येक कमॉडिटीला एक थिअरेटिकल एक व्हॅल्यू आपण असाइन करतो. ज्याच्यात आपण मॅथमॅटिकल मॉडेल वापरू शकतो किंवा काही वेगवेगळ्या प्रकारे कॅल्क्युलेट करून ती एक थिअरेटिकल एक व्हॅल्यू काढतो. ज्याला एक आपण म्हणतो की ही एक आयडियल व्हॅल्यू आहे. सो तशीच रुपीची आयडियल व्हॅल्यू एक असते की ती किती असायला हवी. सो एक REER म्हणजे ज्याला रिअल इफेक्टिव्ह एक्सचेंज रेट असं म्हणतो आपण. NEER नॉमिनल इफेक्टिव्ह एक्सचेंज रेट असं म्हणतो. त्या थोड्या मला वाटतं अजून नीट एक्सप्लेन केल्या तर बरं होईल. आणि ऍक्च्युली याचा उपयोग काय होतो आणि त्याने आपल्याला काही कळतं का की रुपी किती अजून अप्रिशिएट व्हायला पाहिजे किंवा डेप्रिशिएट व्हायला पाहिजे किंवा आत्ताची जी व्हॅल्यू आहे तीच एकदम परफेक्ट व्हॅल्यू आहे रुपीसाठी, असं काही आपल्याला कळतं का? हां, तर हे एकदमच जास्त टेक्निकल आपण एम्बेडमध्ये घुसतोय की REER आणि NEER पण हे काय आहे याचं जस्ट एक ब्रीफ अंडरस्टँडिंग आधी देतो की सगळ्यात आधी पहिली NEER जे आहे म्हणजे नॉमिनल इफेक्टिव्ह एक्सचेंज रेट ह्याचा पहिली कॉन्सेप्ट काय आहे. तर हा बेसिकली एक असा इंडेक्स असतो. इंडेक्स जसं इन्फ्लेशनसाठी इंडेक्स आहे तसाच हा पण एक इंडेक्स आहे ज्याचं फॉर्मेशन असं होतं की आपण मोजके कंट्रीज घ्यायचे त्या मोजक्या कंट्रीजचं जे एक्सचेंज रेट आहे ते
प्रत्येक म्हणजे 5 कंट्रीज घेतल्या, प्रत्येक कंट्रीचा एक्सचेंज रेट घेतलं भारताबरोबर काय, तर ते घेतल्यावरती आपण त्याचं एक ॲव्हरेज काढतो. त्याला थोडं अजून कॅल्क्युलेशन असतं, वेटेड ॲव्हरेज म्हणतात. पण आपण एक सोपा ॲव्हरेज काढायचं आणि ॲव्हरेज काढल्यावरती एक त्याचा इंडेक्स बनतो. तर तो जो इंडेक्स असतो, त्या इंडेक्सला आपण NER असं म्हटलं जातं. सो आपण इकडे काय बघतोय, की आपण बाकी जेव्हा एक्सचेंज रेटचं जे डिस्कशन करत होतो, तेव्हा आपण रुपीज आणि US डॉलर हे 2च करन्सी होते. पण इथे काय होतंय, आपण अजून जास्त करन्सी ॲड करतोय आणि त्याचा एक इंडेक्स बनवतो. तर ह्याचा जो स्टार्टिंग पॉइंट असतो, म्हणजे जेव्हा हा इंडेक्स बनवला होता, तेव्हा त्याचं स्टार्टिंग पॉइंट 100 होतं. आता जर तो 100 वॉज द स्टार्टिंग पॉइंट. त्याच्या वर जर व्हॅल्यू गेली, म्हणजे 100च्या वर म्हणजे 101, 102 अशी झाली, तर आपण म्हणतो की रुपीजची व्हॅल्यू वाढते, अप्रिशिएट होते. आणि जर तो खाली गेला, म्हणजे 100च्या खाली गेला, तर आपण म्हणतो की रुपीची व्हॅल्यू हा बेस आयडिया आहे NER. त्याच्यात जर मी फक्त एक छोटं ट्विस्ट टाकलं, आणि ट्विस्ट म्हणजे की जर त्या इंडेक्सच्या कॅल्क्युलेशनमध्ये प्रत्येक या देशाची इन्फ्लेशन जी व्हॅल्यू आहे, महागाईची जी व्हॅल्यू आहे, ही पण आपण कन्सिडर केली त्या कॅल्क्युलेशनमध्ये, तर त्या कॅल्क्युलेशननी जो इंडेक्स बनेल, तर त्या इंडेक्सला आपण REER. आणि सिमिलरली जर 100च्या वर गेला तर वाढतोय, म्हणजे रुपी अप्रिशिएट होतोय, आणि 100च्या खाली गेला तर रुपी डेप्रिशिएट. सो ही बेसिक आयडिया. आता हे जे इंडेक्स आहे त्याच्याने काही आपल्याला कळतं की नाही कळत, तर खूप इंटरेस्टिंग पॉइंट होता की एप्रिल मे जे मागचे 2 महिने होते, तेव्हा आपण सगळे वाचतोय की रुपी खूप डेप्रिशिएट झालाय, रुपी 5%, 6% डेप्रिशिएट झालाय. तर हे फक्त US डॉलरच्या कंपॅरिझनमध्ये आपण बघत होतो. पण बाकीच्या देशांच्या कंपॅरिझनमध्ये किंवा बाकीचे कंट्रीजचं डेप्रिसिएशन किती झालंय किंवा अप्रिसिएशन किती झालंय, हे आपल्याला माहिती नव्हतं किंवा ते पिक्चरमध्ये कुठे येतच. तर हे REERच्या मुळे हे एक फॅक्टर कळतं की बाकीचे कंट्रीजचं डेप्रिसिएशन जास्त झालंय की कमी झालं. सो REERचा इंडेक्स जर बघितला, तर तो एप्रिल ते मे मध्ये जर तुम्ही व्हॅल्यूज कंपेअर केले, तर तो वाढलाय. तर म्हणजे 101 होता, 101.35 होता एप्रिलमध्ये, तो मे मध्ये 102.6 झाला. REER दाखवतंय की रुपीजचं ॲक्चुअली अप्रिसिएशन, जसं मी सो एक्झॅक्टली पिक्चर उलट आहे. पण मग क्वेश्चन आहे की हे असं का होतंय की इकडे डेप्रिसिएशन होतं आणि तिकडे अप्रिसिएशन होतं. सो व्हाय दिस डिफरन्स दोन्ही ह्याच्यात? तर इथे कळतं की आपण जेव्हा डेप्रिसिएशन बघतोय, तेव्हा फक्त रुपीचं बघतो. हे बघत नाहीये की बाकीचे जे कंट्रीज आहेत, ज्यांच्यासोबत पण आपण ट्रेड करतो किंवा त्या कंट्रीजचं डेप्रिसिएशन किती झालंय. तर इथे कळतं की बाकीचे जे कंट्रीज आहेत, त्यांचं डेप्रिसिएशन आपल्यापेक्षा खूप जास्त झालंय. कारण US डॉलरच हा खूप वाढलाय ना, तर बाकीच्या कंट्रीजचं त्याच्यामुळे खूप जास्त करन्सी घसरली, आपल्यापेक्षा जास्त. सो त्याच्यामुळे काय होतंय, जेव्हा आपण क्युम्युलेटिव्ह पिक्चर बघतोय किंवा बाकी सगळ्या कंट्रीजना फॅक्टर इन करतो आणि इन्फ्लेशन पण फॅक्टर इन करतो, तर ह्याच्यामध्ये कळतं की आपली करन्सी एवढी वाईट नाही करत. आपण जेव्हा कन्झ्युमर बघतो, तेव्हा लक्ष कुठे जातं? एक्सचेंज रेटवर, मार्केटला जो आहे 75-80, राइट. ह्याच्याकडे लक्ष जातं. सो आपल्याला हे पण बघायला पाहिजे की बाकीच्या कंट्रीजच्या कंपॅरिझनमध्ये कसं इम्पॅक्ट झालं एक्सचेंज रेटला, आणि ते कळायला रीरचा इंडेक्स बघावा लागतो. ओके, ओके. सो आपण सॉर्ट ऑफ म्हणू शकतो की जरी US डॉलर बरोबर कंपेअर केलं तर आपली रुपी डेप्रिसिएट झालेली आहे. पण येस. इतर कंट्रीजच्या कंपॅरिझनमध्ये आपण बऱ्यापैकी चांगला परफॉर्मन्स दिले. येस. सो येस. हे ॲक्चुअली फार इम्पॉर्टंट आहे, कारण आपण युजुअली एक मेन नंबर जो युजुअली न्यूजमध्ये फिरला जातो किंवा जो जनरली वापरला जातो, आपल्या डोक्यात तेच असतं की हां, आता डेप्रिशिएट झाली आहे, तर प्रॉब्लेम झालेला आहे. हा आता काहीतरी सॉल्व्ह करायला पाहिजे. बट आय थिंक या अशा इंडेक्सेसमुळे आपल्याला कळतंय की नाही, जर आपण इतर कंट्रीज बरोबर कंपेअर केलं, तर आपली स्थिती एवढी काही प्रॉब्लेमॅटिक नाहीये. कारण करेक्ट. बाकीच्या कंट्रीजमध्ये येस, म्हणजे आपण बऱ्याच कंट्रीजना एक्झाम्पलमध्ये घेतलं तर फार वाईट हालत इतर देशांची आहे. तेवढी वाईट हालत तरी आपली अजून दिसलेली नाहीये आणि होपफुली ती दिसू Right. नये. सो
हे इम्पॉर्टंट आहे मला वाटतं, की कंपॅरिझन हे फक्त एकाच करन्सी किंवा एकाच कंट्रीचं न करता इतर करन्सीज किंवा इतर कंट्रीज बरोबर केलं तर एक करेक्ट ओव्हरऑल पिक्चर मिळतं आणि एक ग्लोबल इकॉनॉमीचा एक अंदाज पण येऊ शकतो. करेक्ट करेक्ट ओके, ओके. सो आय थिंक आत्तापुरतं हे रुपीज आणि डॉलर वगैरे ह्याचं डिस्कशन मला वाटतं भरपूर झालंय. आपण साधारण हां 1 तास बोलतोय. राईट ते समजत नाहीये बट फार मजा आली आणि जरी मला बऱ्याच गोष्टी माहिती होत्या तरी ते परत एक ऐकल्यावरती एक माझ्यासाठी तर रिव्हिजन होतं आणि एक ते चांगलं वाटलं मला ऐकून आणि आय राईट थिंक ऑडियन्ससाठी तर हे फार जास्त युजफुल असेल कारण आय डोंट थिंक मराठीमधल्या कोणत्या न्यूज चॅनलने वगैरे अशा टाईपची कधी काही इंटरव्ह्यू किंवा अशा करेक्ट टाईपचं काही कव्हरेज दिलंस कधी कव्हरेज दिलेलं होतं. सो आय थिंक हे ऑडियन्ससाठी पण फार इम्पॉर्टंट ठरेल. जाता आपण जरा थोडं लाइटर नोटवरती एंड करूयात. सो मला सांग की लाइक सध्या काय करतोय? म्हणजे अभ्यास वगैरे चालू आहे. आता मध्ये इंडियामध्ये कधी आलेलास आणि बाकी काय म्हणजे अपार्ट फ्रॉम अभ्यास काय करतोस जनरली? हां, म्हणजे अ, आता जस्ट इंडियामध्ये आलो होतो 2 महिन्याआधी. हं. थोडा आता ब्रेक होता आम्हाला समर ब्रेक तर म्हणून इंडियात आलो होतो. मेन म्हणजे घरी थोडा टाईम स्पेंड करायचा होता. त्याच्यासाठी आणि भरपूर टाईम स्पेंड केला. सो मला थोडं बरं वाटलं त्याच्याने आणि सध्या तर काय नाही. आता पी-एच-डीचीच तयारी चालू आहे. सो अजून काही दुसरं जेवढे स्किल्स आहे माझे त्याच्या पी-एच-डीसाठी जे लागणार आहे त्याचं प्रिपरेशन चाललंय. सो बस आणि अजून तरी काही नाही. हेच मेन ऑब्जेक्टिव्ह आहे, की जेवढ्या लवकर संपू शकतो तेवढं संपायचं. कारण परत सी-ए सारखंच ते 5 वर्ष चालणार आहे माहिती आहे. पण जेवढं ड्युरेशन कमी करता येईल, मिनिमाइज करता येईल. जेवढं डेप्रिसिएशन जसं आर-बी-आय करते तसं मला इकडे ड्युरेशन कमी करायचं. तर तो ऑब्जेक्टिव्ह आहे. बघू जेवढा लवकर करू शकतो तेवढं करेन. ग्रेट, ग्रेट. आणि सध्या कोणते मूव्हीज किंवा सीरीज आणि बुक्स वगैरे काही वाचलं असेल, ऐकलं असेल, पाहिलं असेल आणि आत्ता म्हणजे असं लगेच नाही, बट लाइक इन जनरल कोणते मूव्हीज तू रेकमेंड करशील किंवा कोणते बुक्स रेकमेंड करशील? इकॉनॉमिक्सच्या दृष्टीने आणि नॉन इकॉनॉमिक्सच्या दृष्टीने पण? इकॉनॉमिक्स तर नाही, पण नॉन इकॉनॉमिक्समध्ये मी सध्या डीप वर्क वाचलं जस्ट रिसेंटली. खूप ओके. जास्त इम्पॅक्टफुल बुक होतं इन टर्म्स ऑफ म्हणजे मी म्हणू शकेन आधी मी एक ऑटॉमिक हॅबिट्सचं बुक वाचलेलं. त्याच्यात एक फर्दर व्हर्जन होतं, की कसं आपण कुठलंही काम करायचं असेल आपल्याला, तर कसं आपण फोकस करून त्याच्यावरती काम केल्यावरती त्याचं इफेक्टिव्हनेस आहे हे वाढू शकतो. तर त्या बुकमध्ये ते ऑब्जेक्टिव्ह होतं, की स्ट्रॅटेजीज किंवा टिप्स दिले होते, की ओके. हाऊ यू कॅन बिकम इफेक्टिव्ह बाय फोकसिंग ऑन अ पर्टिक्युलर वर्क बाय सो तो एक ते चांगलं बुक होतं. सो ते थोडं म्हणजे नॉन फिक्शनल बट नॉन इकॉनॉमिक बेस्ड. हं. सो सो ते एक खूप चांगलं बुक होतं आणि मूव्हीज तर मला आठवत नाही काय पण नाही मूव्हीज नाही पण सीरीजमध्ये Amazonवरती पंचायत वगैरे रिसेंटलीच बघितलं होतं. पण अर्थात त्याला खूप टाईम झालाय. त्याच्यानंतर आय डोंट थिंक मी काही आता रुपी डेप्रिसिएट झाल्यामुळे मी Amazon प्राईम पण नाही घेतलं. तो पण एक सो सो तो एक सीरीज पण नाही बघता येईल किंवा Netflix पण नाही घेतलं. सो ओके, ओके, ओके. सो रुपी डेप्रिसिएशनचा खूप जास्त इम्पॅक्ट इम्पॅक्ट तुझ्या मला तरी आहे. आयुष्यात सो याह नाईस. सो त्या स्ट्रॅटेजीज आणि ह्याच्यावरतीच एक मी पण एक मध्ये म्हणजे फार आधी पुस्तक वाचलेलं 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल. येस, सो येस. आय थिंक बट ते पण वाचून फार म्हणजे फार आधी वाचलेलं जेव्हा मी काही काम करत नव्हतं. म्हणजे आय थिंक मी कॉलेजमध्ये असताना काहीतरी वाचलेलं आणि जेव्हा काहीच समजत नव्हतं अशा वेळेला वाचलं.
बट आय थिंक परत ते वाचायला हरकत नाही आणि डीप वर्क पण मी चेक करेन. मी त्याच्यातलं एक एक्सपेरिमेंट केला, त्याच्यानंतर मला खूप फायरिंग पडली आहे की मी इंस्टाग्राम बंद केलं. तर त्याच्यामुळे तो त्यात असं लिहिलेलं का Instagram बंद करा नाही, म्हणून? त्याच्यावरती नाही, इंस्टाग्राम बंद आहे, पण त्याच्यावर सोशल मीडियावरती डिस्ट्रॅक्शन्स वरती खूप एक चॅप्टरच होता. ओके. तर त्याचा मला खूप जास्त असं वाटत होतं इफेक्ट होतोय सर, म्हणून मी एक बंद करून बघितलं आणि मला फायदा झालाय. पण लेट्स सी किती टाइम कॅरी ऑन करू शकतो. सही आहे. सो ऑन दॅट नोट थँक यू सुशांत वन्स अगेन येस, आल्याबद्दल. आणि मला पण खूप छान वाटलं, चांगलं डिस्कशन झालं. येस, सो इट वॉज गुड. नंतर परत कधीतरी पुढच्या वेळेला जेव्हा 80 ते 90 जेव्हा जाईल तेव्हा आपण कदाचित परत डिस्कशन करू, किंवा 80 ते 70 जाईल तेव्हा डिस्कशन करू त्यावर. आणि किमान दुसऱ्या कुठल्या तरी ऑब्व्हियसली टॉपिक वरती पण आपण मध्ये डिस्कशन करू शकतो. सो येस, थँक्यू, थँक्स अ लॉट. येस, थँक्यू फॉर इन्व्हायटिंग मी, आणि इट वॉज अ प्लेजर. थँक्यू. तुम्ही हा एपिसोड स्पॉटिफाय, इकॉनगली वेबसाईट आणि लीडिंग पॉडकास्ट ॲप्सवर ऐकू शकता. मी दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवार नवीन एपिसोड्स घेऊन येतो. तुमचा फीडबॅक आणि सजेशन्स शो नोट्समध्ये दिलेल्या माझ्या ब्लॉग, लिंक्डइन किंवा ट्विटर अकाउंट्सवरून मला नक्की कळवा.